आयुष्यात कधी पराभव झाला तर खचून जाऊ नका, कारण झाडावरून गळलेली पानं सुद्धा जमिनीवर नवीन आयुष्याची सुरुवात करतात. आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक अडथळा हा आपल्याला थांबण्यासाठी नाही, तर आपण किती मजबूत आहोत हे दाखवून देण्यासाठी येतो. अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा प्रयत्नांमधली सातत्यता जपा. नशीब बदलेल की नाही माहीत नाही, पण तुमचे कष्ट आणि प्रामाणिकपणा नक्कीच एक दिवस तुम्हाला यश मिळवून देईल. चला तर मग आजचा दिवस नवीन ऊर्जेने आणि चेहऱ्यावर छानसं हसू ठेवून सुरू करूया. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच प्रकारचे पराठे करतो, पण नेहमी त्याच प्रकारचे पराठे खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळे असे पराठे करून दाखवणार आहे, ज्यामध्ये भरपूर प्रथिन आणि जीवनसत्वे आहे, म्हणजेच मुगाचे पराठे. आपण शक्यतोवर मुगाच्या डाळीचे किंवा मुगाचे ढिंडरे करतो, पण ढिंडरे करताना आपल्याला बराच कंटाळा येतो, म्हणजे त्या गोष्टीला खूपच वेळ लागतो. त्यामुळे आपण ते सारखे सारखे करत नाही. त्यामुळे मी नेहमीपेक्षा वेगळे असे मुगाचे पराठे तुम्हाला करून दाखवणार आहे. बऱ्याच वेळेला कसं असतं की नाही, आपल्याला रोज रोज भाजी पोळी किंवा खिचडी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आपण दशम्या पराठे करत असतो. चला तर मग आता आपण बनवूया नेहमीपेक्षा वेगळे भरपूर प्रथिनं असलेले पराठे. आज की नाही सकाळपासून लाईटांचाही प्रॉब्लेम आहे आणि आभाळही आलेले, त्यामुळे घरात खूप अंधार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओला लाईट कमी असल्यामुळे तो जरा अंधारात केल्यासारखा दिसेल. पराठ्यांसाठी मी अर्धी वाटी मूग घेतलेले आहे आणि हे मूग मी रात्रभर पाण्यामध्ये भिजण्यास ठेवलेले आहे. आता सकाळी हे मूग मी चांगले धुवून स्वच्छ चाळणीमध्ये उपसून घेतलेले आहेत, म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल. हे बघा, मूग किती छान फुगून वर आले आहे. आता मी या पराठ्यांसाठी जे साहित्य घेतले ते साहित्य मी काढून घेतलेले आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे जिरे, आले, लसूण, कोथिंबीर, भिजलेले मूग, त्याचप्रमाणे गव्हाचे कणिक, डाळीचे पीठ आणि ज्वारीचे बाजरीचे पीठ. हे सर्व मी आता काढून ठेवलेले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण करून घेणार आहे. त्यासाठी मी लसूण, आले, जिरे, त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि भिजलेले मूग घेऊन चांगले पाणी टाकून वाटून घेणार आहे. हे बघा, मी यामध्ये मूग टाकून घेतलेले आहेत. 2 वेळा मी वाटून घेणार आहे. चांगले बारीक पेस्ट करायची आहे, जी आपल्याला कणकेमध्ये टाकायची आहे. आता हे सर्व मुगाचं वाटण मी या सर्व पिठांमध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, आणि त्यामध्ये मी थोडी हळद, धने पावडर, थोडा मसाला, त्याचप्रमाणे हिंग टाकून घेतलेले आहे. आणि चवीनुसार मीठही टाकलेले आहे. यामध्ये आता तिखट टाकायचे राहिले आहे, ते मी आता लाल तिखट टाकून घेतलेले आहे. तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. आता बघा, हे पीठ मी भिजण्यास सुरुवात करणार आहे. त्यामध्ये लगेच पाणी टाकायचे नाही, म्हणजे ते पातळ होईल. तेवढ्या त्या पेस्टमध्येच हे कणिक चांगले मळून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने मळून घ्यायची आहे. सहसा मिरची टाकून हे पराठे छान लागतात, पण आज मिरची संपल्यामुळे मी यामध्ये लाल तिखटच टाकून घेतलेले आहे.
हे बघा माझे कणिक आता चांगले मळून झालेले आहे आणि 5 ते 10 मिनिटे मी चांगले तसेच पडू देणार आहे आणि जेव्हा लागले तेव्हा ते पराठे असे गरम गरम लाटणार आहे. हे बघा मी आता पराठे लाटण्यास सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी असे लहान लहान छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि आता हे पीठ लावून मी चांगले लाटून घेणार आहे. आपण कोणतेही पराठे करतो म्हणजे दशम्या करतो त्यावेळेला असे 4 पूड करून पोळीसारखे करावेत म्हणजे ते नरम लागतात. प्रत्येक पराठा करताना दशम्या करताना हीच पद्धत वापरली पाहिजे. आणि दशम्या पराठे नरम येण्यासाठी कणिक सुद्धा जास्त कडक भिजायचे नाही, ते थोडे सैलच भिजायचे म्हणजे सैल पिठाच्या पोळ्या किंवा पराठे दशम्या अगदी मऊ येतात आणि संध्याकाळपर्यंत अगदी नरम राहतात. हे बघा या पद्धतीने मी सर्व पराठे आता लाटून घेणार आहे. हे बघा माझा आता पराठा लाटून झालेला आहे, तो मी आता तव्यावर टाकून घेतलेला आहे. थोडे तेलही टाकून घेतलेले आहे आणि आता तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल टाकून पराठा चांगला शेकून घेणार आहे. हे बघा या पद्धतीने तेल टाकलेले आहे आणि पराठा चांगला शेकून घेतलेला आहे. हे पराठे लोणच्या बरोबर, चटणी बरोबर, त्याचप्रमाणे मिरचीच्या ठेच्या सोबत छान लागतात आणि प्रवासात सुद्धा न्यायला खूपच चांगले आहेत. जर एखाद्या वेळेला आपल्याकडे एखादी पालेभाजी उपलब्ध नसेल, समजा मेथी किंवा पालक आणि पराठे करायला काहीच नसेल, त्यावेळेला हे मुगाचे पराठे आपल्याला करायला काहीच हरकत नाही. हे बघा माझा आता दोन्ही बाजूंनी पराठा छान शेकून झालेला आहे. पराठ्याला आता चांगला लाल रंग म्हणजे तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे. मंद गॅसवर हा पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे. हे बघा आता आपला पराठा चांगला शेकून झालेला आहे, तो मी आता काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने मी आता सर्व पराठे लाटून घेणार आहे. पराठे म्हणजे स्वयंपाक करायला अगदी सोपा पदार्थ. केव्हाही ठरवलं की ते अगदी आपल्याला चालू चालू करता येतात. एखाद्या वेळेला सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या जेवणात सुद्धा. पराठे कोणतेही असू द्या, गोड तिखट, घरातील लहान थोर मंडळींना, त्याचप्रमाणे घरात असणाऱ्या वयस्कर लोकांना ते आवडतात आणि त्यासोबत भाजी करायची देखील गरज नसते. यापूर्वी मी मुगाच्या डाळीचे धिरडे आणि त्याचप्रमाणे बटाट्याचे पराठे याचा व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की जाऊन बघा आणि या पद्धतीचे पराठे करून बघा. आणि आता मी या पद्धतीनेच पुढचे सर्व पराठे लाटून घेणार आहे.
आपले सर्व पराठे मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे. कसे वाटले तुम्हाला हे आजचे मी केलेले पराठे मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे चॅनलला हाईप देखील करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्रॉडक्ट शॉपिंग करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.